पालघरमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात रास्ता रोको आंदोलन। देशभर सुरू असलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधातील आंदोलनाचे पडसाद पालघर जिल्ह्यातही दिसले। डहाणू तालुक्यातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला। तर आमदार विनोद निकोले यांनी कायद्याचे गंभीर परिणाम लक्षात आणून दिले। त्यांनी इशारा दिला की कायदा रद्द न झाल्यास येत्या काळात देशव्यापी आंदोलन होईल। महाराष्ट्र राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे, या विधेयकाच्या विरोधामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने ठरवल्याप्रमाणे हे रास्ता रोको आंदोलन किंवा आंदोलन ही होत आहेत। त्या अनुषंगाने आज डहाणूमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते आज आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या विधेयकाला आम्ही प्रखरपणे विरोध करत आहोत। हा जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी विधेयक नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी विधेयक आहे असं आमचं सर्वांचं मत आहे। हे व्यक्ती स्वातंत्र्यावर ही जनसुरक्षा माध्यमातून हे गदा आणण्याचं कार्यस्थान सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे, परंतु आमचं असं म्हणणं आहे की UAPA आणि मकोका सारखे हे मजबूत कायदे हा नक्षलवाद संपवण्यासाठी असताना सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जेव्हा हे बिल मांडलं त्यावेळेस त्यांनी हा उल्लेख केला की हा नक्षलवाद आता काही फार म्हणजे फारशा जिल्ह्यामध्ये नाही, एक 2-3 जिल्ह्यांमध्ये 2-3 तालुक्यांमध्ये आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की जर 2-3 तालुक्यापुरते मर्यादित आहे तर तुम्ही तेवढ्यापुरते ते बिल आणलं पाहिजे होते। संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे बिल आणण्याची काही आवश्यकता नव्हती। आज वाढती महागाई आहे, बेरोजगारी आहे, आज मुलांचे शिक्षणाचे बाजारीकरण, ह्या सर्व समस्या आहेत आणि ह्या समस्यावर संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे शांततेच्या मार्गातून आंदोलन करून हे जे काही आमचे अधिकार आहेत हे मिळवून घेण्यासाठी आमचा जो एकमेव आमचा पर्याय आहे, एकमेव जो आमचा मार्ग आहे, हा मार्ग बंद करण्याचे कारस्थान या जनसुरक्षा विधेयकातून या महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने या विधेयकाला मी विरोध करतो। आणि हे विधेयक जोपर्यंत हे महाराष्ट्राचं सरकार जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार। यापुढे ते अतितीव्र होईल हे आंदोलन असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे।